जय सावित्री, जय शिवाजी महाराज, जय शाहू महाराज। मी सुविता विश्वनाथ लोखंडे। आज राजश्री शाहू महाराज जयंती। सर्वांना शाहू महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। त्यानिमित्ताने मी शाहू महाराज बोलतोय म्हणून आपल्या समोर उभा आहे। माझा जन्म 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला। माझ्या वडिलांचे नाव जयसिंगराव आणि आईचे नाव राधाबाई। माझे मूळ नाव यशवंत, पण आनंदीबाईने दत्तक घेऊन माझे नाव शाहू ठेवले। राजघराण्याच्या प्रथेनुसार माझे प्रारंभिक शिक्षण खाजगी शिक्षकांमार्फत झाले। त्यानंतर 4 वर्षे राजकोट येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेतले। इंग्रजी, संस्कृत भाषेचेही मी अध्ययन केले। 2 एप्रिल 1894 ला कोल्हापूर संस्थानाची अधिकार सूत्रे मी हाती घेतली। 28 वर्ष कोल्हापूर कर्वे संस्थानात मी राज्यकारभार केला। मी राज्यकारभार सांभाळताना बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यावर विशेष भर दिला। सर्वांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले। प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, सैनिक शाळा, पाटील शाळा ते डोंबारी मुलांची शाळा अशा अनेक शाळा उघडल्या। अनेक ठिकाणी वसतिगृह उघडले। नागपूरला सुद्धा 1920 साली चोखामेळा वसतिगृह सुरू केले। माझ्या करवीर संस्थानात जातीभेद दूर करण्यासाठी मी आंतरजातीय विवाह कायदा केला। महार पैलवानांना पैलवान, सांभारांना सरदार, अभंगयांना पंडित तर अस्पृश्य सुशिक्षित तरुणांना तलाठी म्हणून मी नेमणूक केली। अस्पृश्य गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्यवस्ती चहाचे दुकान सुरू करून दिले। शेतकऱ्यांच्या हितासाठी राधानगरी धरण बांधले। अनेक ठिकाणी दवाखाने, रेल्वे स्टेशन, नाट्यगृह आणि कुस्तीचे आखाडे बांधले। संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रातील कलावंतांना मी प्रोत्साहन दिले। मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी मी माझ्या करवीर संस्थानात 6 जुलै 1902 रोजी मागास जातींना 50% जागा राखीव ठेवण्याची घोषणा करून तातडीने अंमलबजावणीही केली। स्वातंत्र्यापूर्वी अनेक वर्षाआधी समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता अशा सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे करवीर संस्थानात अंमलात आणली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही शिक्षणासाठी मी मदत केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले मूक नायक हे पाक्षिक बंद पडता क्षणी तातडीने मी मदतीचा हात दिला। दलित, शोषित, पीडित, प्रजेचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून माझी ओळख झाली। तेव्हा कानपूरच्या पूर्वी क्षत्रिय समाजाने मला राजश्री ही पदवी दिली। आयुष्याच्या शेवटपर्यंत अज्ञानी, गरीब, बहुजन समाजाला जागृत करण्याचे काम मी केले। शेवटी आपण सर्वांनी गरीब, अज्ञानी जनतेला मदत करून समाजाच्या, देशाच्या विकासासाठी हातभार लावावा अशी आशा व्यक्त करून मी शाहू महाराजांना मानाचा मुजरा करतो। धन्यवाद। बोला शाहू महाराजांचा जय हो। छत्रपती शाहू महाराजांचा जय हो। छत्रपती शाहू